नीरज पुत्र, कहाँ है तू? मुझे लगता है तेरी मॉम शायद ठीक कहती थी, तुझे यहाँ से ले जाना चाहिए था। काम नीट नाही झालं तर पैसे मिळणार नाहीत आणि मला प्रत्येक हालचालीची अपडेट देत राहायचं, समजलं? मेघना, किसका फोन था? कैसे पैसे, कैसा अपडेट? ते बिझनेस डील अपडेट बद्दल बोलत होते। यहाँ अपना नीरज लापता है और तुम्हें बिजनेस डील की पड़ी है। साहिल, आपल्या जीवावर हजारो कुटुंब चालतात, त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडू शकत। डीलचं काम सुरू आहे, लवकरच डील क्लोज होईल। मेघना, मुझे ये सब कुछ नहीं सुनना है। मुझे सुनना है तो बस अपने नीरज की खुशहाली, वो कहाँ है, किस हाल में। और तुम ये सब बातें सोच भी कैसे सकती हो, जैसे तुम्हें पता है कि अपना नीरज कहाँ है, जैसे तुम उसे देख सकती हो। तुम कुछ इस तरह से बिहेव कर रही हो। आईचं मन आहे माझं, मला कळतं सगळं। तो जिथे कुठे असेल नीटच असेल, नाहीतर मला जाणवलं नसतं। पण एक गोष्ट नक्की, हे सगळं त्या खोतांनीच केलंय। मेघना प्लीज, उन पर ब्लेम करके कुछ हासिल नहीं होगा। वी कैन सी दैट दे आर इनोसेंट। नाही नाही, तेच दोषी आहे। त्यांच्या मुलीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आपल्या मुलाला। त्या खोतांनी त्याला भरपूर त्रास दिलाय। आता जे काही होतंय ना, त्याला तेच जबाबदार आहेत। तो रघुनाथ खोत आणि त्याहूनही जास्त ती निशिगंधा। नारळ पाणी पी, एक तर काही खाल्लेलं नाहीयेस तू। मला अरे उपाशी मारायचा का तुला? नको सांगितलं ना मी। हे बघ, बऱ्या बोलाने ऐक, कळलं ना? नाही तर फुकटचा मरशील इथं। घे नारळ पाणी पी, घे। काय वैताग काय यार, चल। बंधू, बंधू, काय झालं? काय नाही, पण तू काय चाललं? गावात जाऊन येते। बंधू, दादा आज तू बाहेर कित्याक पडतस? का काय हरकत? नाही ते एवढा सगळा झाला मनाने विचारतोय मी। जे दोषी असतात ते तोंड लपवतात। आपण काही केलेलं नाही आपल्याला माहित आहे, आणि पोलिसात गेलो ते कायद्याचं आदर आणि कर्तव्य म्हणून। मग घरात कशा बसून राहायचं? गावात पण कामं असतात ना, ती पण करू हवी ना। तुझा म्हणणं पट्टा माका, पण गावातल्या लोकांका तुझो मोठेपणा पटूक होयो ना। हा, कालीला कोण तुझ्या मदतीक?
आणि आज तू त्यांच्यासाठी चाललंस? रघुनाथ खोत, नमस्कार, मी रघुनाथ खोत. हो आता काय झाला? काल झाली ना सगळी चौकशी, मग आज किती गेलात? नदी किनारी एक प्रेत सापडले. काल तुमच्या इथला एक जण बेपत्ता असल्याची खबर होती. तुम्ही एकदा ओळख पटवायला येताय का? चल फोन का उचलत नाहीये? नीरज ठीक असेल ना? त्याला काही कळलं तर नसेल ना? नाही, त्याला काही कळायला नको. उचल, मूर्ख माणसा, फोन उचल. आता हे काय नवीन सुरू आहे? निशी 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 उठ उठ लवकर उठ. काय झालंय? नीरज सर सापडले? काय कळलं त्यांच्याबद्दल? बोल ना. बोल ना काहीतरी. तू चल लवकर. सापडलेत का ते? काय झालं इथे? आपण कोण? मी नीरज सजदेवची आई. एक डेड बॉडी सापडली. आणि तुम्हा दोघांपैकी एकाला ओळख पटवायला यावं लागेल. नाही नाही, असं असू शकत नाही. नीरज सर पाणी घेऊन मला डोळे उघड. प्लीज डोळे उघड. डोळे उघड. डोळे उघड. डोळे उघड. सगळं ठीक आहे निशी. निशी काळजी करू नको. सगळं ठीक आहे. काय नाही झालंय. माझा नीरज सुखरूप आहे. हा, माझा नीरज सुखरूप आहे. त्याला काही होणार नाही, काहीच होणार नाही. मेघना, काही होऊच शकत नाही त्याला. इन्स्पेक्टर साहेब, त्याला काही नाही झालेलं आहे. माझ्या नीरजला काही होणार नाही. माझा नीरज नीट आहे, सुखरूप आहे तो. त्याला काही होणार नाही, काही होऊच देणार नाही मी त्याला. तो ठीक आहे. तो ठीक आहे. ठीक आहे तो. तुम्ही या बघ. हात नका लावू मला. माझ्या नीरजला काही झालेलं नाही. काही होणार नाही त्याला. मेघना, हमें एक बार जाकर देख लेना चाहिए कि अपना नीरज. मेघना, ये किसे कॉल कर रही हो? फोन का उचलत नाही हा. नसणार तो. नीरज नसणार. माझ्या नीरजला काही झालेलं नाही. मी आकाश पातळ एक करेन आणि तुम्हाला आयुष्यातून उठवेन. माझ्या मुलाला काही झालं असेल ना तर मी. काहीही झालेलं नाही.
सर नीरज सर कुठे होतात तुम्ही? काय झालं होतं सर? कुठे होतात तुम्ही? काय झालंय? काय झालंय तुम्हाला? सर सांगा ना, तुम्हाला काय झालंय? कुठे होतात तुम्ही? सगळ्यांनी तुम्हाला खूप शोधलं, पण तुम्ही कोणालाच सापडला नाहीत. कुठे होतात तुम्ही? बोला ना सर. हा इथे कसा आला? सुटलाच कसा नीरज? आणि ज्या पोलिसासोबत हात मिळवणी केली होती ते नसताना हा भलताच ऑफिसर समोर का यावा? ह्याला इथनं घालवावं लागेल. एक मिनिट प्लीज, तुम्ही जरा बाजूला व्हा. सर पण या ना. प्लीज तुम्ही बाजूला व्हा. तू आधी बाजूला आपण मी नीरज सचदेव. नीरज तुम्हाला साहेब, तुम्ही जो म्हणत होता ना तो दुसरा कोणीतरी आहे. हा माझा नीरज आहे. सुखरूप आहे तो. अहो पण त्यांची मिसिंग कंप्लेंट आहे ना. हो. अहो पण मॅम, चौकशी करणं आमचं कर्तव्य आहे. अहो पण तो आत्ताच आलाय ना. प्लीज मॅम, आम्हाला आमची ड्युटी करू द्या. सो नीरज सचदेव, तुम्ही या घरात राहत होता? हो. आणि ह्या घरातून तुम्ही नाहीसे झाल्याची तक्रार नोंदवली गेली आहे. मला कल्पना नाही. हो, तक्रार नोंदवली गेली आहे. आणि ती तक्रार दादा खोत यांच्या विरोधात आहे. तर तेव्हा मला सांगा, तुम्ही नक्की कुठे होता? अहो काय विचारतोय मी? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत तुम्ही. अहो तो तुम्हाला काय सांगणार आहे? सगळं स्पष्ट आहे ना. माझ्या मुलाचं लग्न त्यांच्या मुलीशी होऊ नये असं वाटत होतं ह्यांना. मग त्यांनी त्याला घरी बोलवलं आणि खूप त्रास दिला. तो बॅकफूटला आला नाही ना, म्हणून खोतांनी त्यांची माणसं पाठवून माझ्या मुलाला किडनॅप केलं. नीरज, सांगून टाक काय खरं आहे ते. हो भाई, स्वतंत्र नाव घेण्याआधी 10 वेळा विचार करा. आम्ही काय केलेलं नाही, कळलं मा? हे बघा, तुम्ही जरा शांत राहा. अहो साहेब, तुम्ही माझं ऐकून तरी घ्यावा. बंधू, आवाज वाढवला म्हणजे सत्य लपवलं जात नाही. खरं काय आहे ना ते आता कळेलच. बोला नीरज सचदेव, तुमची आई जे बोलते ते खरं आहे का? सर, ती माझी मॉम आहे. तिला माझी काळजी वाटणारच. आणि ती हे सगळं काळजीपोटी बोलते. पण हे सगळं चुकीचं आहे. मला कोणीही किडनॅप केलं नव्हतं. मग तुम्ही होतात कुठे? मध्यरात्री मला एक कॉल आला माझ्या फ्रेंडचा. तो सुद्धा बॅडमिंटन खेळतो. तो अचानक खूप आजारी पडला होता आणि तो इथे एकटा असल्यामुळे त्याची काळजी घ्यायला कोणीच नव्हतं. सो त्याची हेल्प करायला मला जावं लागलं. मग तुम्ही घरात कोणाला सांगून का नाही गेला? सर, ॲज आय टोल्ड यू, त्याचा कॉल मध्यरात्री आला होता. सो कोणालाही उठवणं शक्य नव्हतं. आणि तिकडे गेल्यावर माझा फोन चोरीला गेला किंवा हरवला मला माहीत नाही. आणि मग त्या धावपळीत मी इतका बिझी झालो की कोणाला इन्फॉर्म करता आलं नाही मला.
बट द पॉइंट इज माझ्या जाण्याचा आणि खोत परिवाराचा काही संबंध नाही. मी इथे तुमच्या समोर आहे, यातच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. इनफॅक्ट माझ्यामुळे यांना त्रास झालाय, सो आय रिक्वेस्ट यू की तुम्ही ही तक्रार मागे घ्यावी. ठीक आहे, काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून घेतो आणि केस मागे घेतो. चला. नीरज, नीरज, ऑलमोस्ट अख्खं गाव शोधलंय आपण श्रीनिवास. हा फक्त इथे शोधायचं राहिलंय. हवी तो इथेही नाही सापडला ना तर सापडेल, शोधू आपण त्याला. निशीसाठी, तुझ्या दादा मामांना ह्या सगळ्यातून सोडवण्यासाठी आपल्याला त्याला शोधायलाच हवं. नीरज, 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 व्हॉट हॅपन? आर यू ओके? नीरज, अरे अशी काय अवस्था बनवून ठेवलीस तू? अँड वेअर वर यू? सगळे शोधतात तुला तिकडे. अँड तुझ्या मॉमने माहितीये पोलीस कंप्लेंट पण केली आहे. प्लीज प्लीज मला सांग सगळं काय चाललं. ओवी, ओवी. नीरज, नीरज तू ठीक आहेस ना? अरे तू इथे, नीरज मला सांग, तू तू कुठे होतास? अरे मला काही गुंडांनी किडनॅप केलं होतं. व्हॉट? बट वाय? आय मीन असं पैशांची काही डिमांड पण नाही केली कोणी. अँड आय डोंट थिंक की तुझे कोणी एनिमीज असतील या गावात, राईट? हे बघ, आपण हे सगळं घरच्यांच्या कानावर घालायला हवं. हा चल. नाही नाही, तसं करायचं नाही. ते ज्या प्रकारे बोलत होते असं वाटत होतं ॲज इफ त्यांना कोणीतरी सुपारी दिली. काय? अरे पण कोण देणार आहे सुपारी? नीरज, त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की हे सगळं निशीच्या बाबांनी केलं असतं. नाही नाही अरे नीरज, दादा मामा असं कधीच नाही करणार. रेणू, मला माहिती आहे, माझी खात्री आहे की कोणीतरी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतंय. मला आणि निशीला दूर करण्यासाठी आणि त्याचा ब्लेम खोत फॅमिलीवर टाकण्यासाठी कोणीतरी हे प्लॅन केलंय. नीरज, मग मग हे असं असेल तर आपल्याला हे हे घरी सांगायला हवं. अरे नको नको, तसं केलं तर पोलीस इन्व्हॉल्व्ह होतील आणि गुंड सापडल्यावर जर त्यांनी मुद्दामून खोतांचं नाव घेतलं तर निशीचे बाबा अडकले जातील आणि तसं व्हायला नको. मग मग काय करायचं? हे कोणी केलंय हे आपण शोधून काढायला हवं आणि जोवर ते फाइंड आउट होत नाही तोवर घरी याबद्दल काहीच सांगायला नको. अरे मग मग घरी काय सांगायचं? मी काहीतरी कारण सांगतो माझ्या जाण्याचं. बट त्याने काही प्रॉब्लेम झाला तर? काही होणार नाही, पण निशीच्या बाबांना पोलिसांपासून लांब ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्यांची काही चूक नसताना ते या मॅटरमध्ये अडकले जाऊ नयेत, मला एवढंच वाटतं. बट नीरज, ह्या सगळ्याने ब्लेम तुझ्यावर येईल. माहिती आहे मला. सावकाश. मला माझ्या इमेजपेक्षा निशीच्या बाबांची इज्जत जास्त इम्पॉर्टंट आहे.